नमस्कार, मी सीमा। आज तुमच्यासोबत बोलायचं होतं। एक गोष्ट आपल्या मनातली सांगायची होती। तर तुमच्यासाठी असा एक विषय घेऊन आली आहे मी। कुणाला अवघड वाटेल, मला सांगायचं होतं माझ्या मनातलं, तर मी ते सांगते। मला असं वाटतं की जन्मापासून आपल्या बाईला, आपल्या म्हणजे मुलींना, बायांना, सर्वांना जन्मापासूनच सांगितलं जातं की जुळवून घे, सर्वांसोबत चांगल्याने राहा, गोड राहा, समजून घ्या। लग्नाच्या आधी पण आपल्याला असंच शिकवतात की लग्नानंतर सर्व ठीक होईल, आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं, आपल्याला समजून घ्यावं लागते। लग्नानंतर शिकवतात की आता घर सांभाळायचं आहे, घर सांभाळून घे, ॲडजस्ट करून घे, थोडा सावरून घे, नंतर सर्व ठीक होईल। नंतर जशी जशी वय होते, आपल्याला मुलं बाळ होतात, आपण आई बनतो। आई झाल्यावर सुद्धा आपल्याला हेच समजवले जाते की आता थोडं मुलांसाठी तरी जग, मुलांसाठी आपल्याला करायचं आहे, त्यांच्यासाठी ॲडजस्ट करायचं आहे। सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात, कारण आपण बाईची जात पडतो। तर सर्व आपल्याला असेच सांगत राहतात की ॲडजस्ट करा, समजून घ्या, सर्वांना सांभाळून घ्या। पण किती दिवस? आपल्याला असं किती दिवस करायचं आहे? आपण दिवसेंदिवस आपली ओळख हरवून बसतो। आपल्याला सगळ्याला ॲडजस्ट करण्यामध्ये आपण सर्वांनाच सांभाळून घेतो, हसून सगळं दुःख सहन करतो, घर तुटू नये, वाद होऊ नये, सगळ्यांना सांभाळून घेतो। ते कशासाठी? की आपल्या घरात भांडण होऊ नये, सगळे एकत्र मिळून राहावं म्हणून। मला एक प्रश्न येते की आपण स्वतःसाठी कधी जगायचं? आपण स्वतःसाठी कधी करायचं? आपल्या मनाचं कधी करायचं? मी हे व्हिडिओ कुणाचंच मन दुखवण्यासाठी नाही बनवलं। फक्त मला सांगायचं होतं आपल्या मनातलं की बाहीनिपी आपली म्हणजे जे आपलं जीवन आहे ते आपल्याला जगायचं आहे। लाईफ एकचदा मिळते, तर आपण सहन तर करतोच, पण आपल्याला आता समजून घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे। आपल्याला स्वतःसाठी जगणेसुद्धा खूप गरजेचं आहे। तर हेच मला सांगायचं होतं। मला प्रश्न येते की आपणच कितीपर्यंत म्हणजे कित्येक पद आपण स्वतःला झोकून द्यायचं सर्वांवर? आपल्या कुणीच नसते का? आपल्याला पण कुणाचा सपोर्ट हवा असते, तर आपल्याला का बरं समजून घेत नाही लोक? हाच मला प्रश्न आला होता। तर मला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची होती। असे मी अनेक पॉईंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजचा व्हिडिओ एवढाच होता, तुम्हाला सांगायचं होतं माझ्या मनातलं। तर जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच आपल्याला बाईला कितीपर्यंत म्हणजे आपल्याला लिमिट किती आहे सहन करण्याची? आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जगायला पाहिजे की नाही? आपल्याला स्वतःसाठी स्टँड घ्यायचं आहे की नाही? आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असे अनेक विषय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा माझा आजचा फर्स्ट व्हिडिओ आहे। तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।